काल रात्री आपण वरुणेश्वर महादेवाच्या मंदिरात थांबलो होतो. हे खूप प्राचीन मंदिर आहे. पलीकडच्या साईडने गरुडेश्वर वगैरे आहे. आत्ता वाजलेत 7. आता आपण निघलो आहे पुढं. तर आता आपलं काल शुल्पाने वगैरे संपलं आहे. आता सर्व पूर्ण जो रस्ता आहे तो पूर्ण रस्ता आपल्याला आता सरळ आहे. आता डोंगर वगैरे आता दिसत नाहीत आपल्याला. बघू आपण रस्ता कसा आहे ते. आता इथं जरा जास्त आश्रम आहेत 2-3 किलोमीटरवर. एक रस्ता मैयाच्या कडेने पण जातो खालून आणि एकच थोडासा जवळून आहे वरून डांबरीने. तर आपण आता डांबरीने चालू आहे. हाच रस्ता 1 किलोमीटर जाऊन परत खाली येतो. आपण बघू वरून जाऊन. चला नॉर्मल यार. शुल्पाणीचं वातावरण मस्त होतं. पण आता इथे सगळा धूर वगैरे असं एकदम वातावरण खराब झालं. पूर्ण पुढं असं धूर वगैरे सोडलेला आहे. रस्ता पण जरा खराब लागलाय. हा इकडे एक पूल आहे. पुलावरून पलीकडे गेलं की नर्मदा माईच्या पलीकडं तर बांध दाखवला परिक्रमा वासियांसाठी. इकडे बघू आता रस्ता कोणीकडे. विचारायला पण कोण नाही इथं जाऊ. इकडे हात रस्ता दिसतोय. चला 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 चला. नवी नाणी रावल. पुढं आल्याच्या नंतर परत दुसरा बांध दाखवलाय नर्मदा परिक्रमा मार्ग. इकडं पण ॲरो वगैरे दिलेले आहेत. इथं पलीकडे जायचं आपल्याला. खरे पुढं जाऊन रस्ता आहे. घरमध्ये हर वातावरण थंडी वगैरे कमी आहे आज. शुल्पाणी संपून आपल्याला गुजरात पुढं निळकंठेश्वर वगैरे लागल. आता रस्ता चालला आहे आतमध्ये. आता बोर्ड वगैरे काही नाही आहे पण तेच तेवढं दाखवलेलं. सलंदरमध्ये पूर्ण खाणी त्या रोडनी. पलीकडं नदी राहते आणि हा जो मार्ग आहे हा पूर्ण हा डंपर वगैरे एकदम असा खराब झाला आहे. असे रस्ते वगैरे वळतात. असे परिक्रमा मार्ग दाखवला इकडं. इथे लाल फडकं वगैरे बांधले. वरती परिक्रमा मार्गाची पाटी आहे. मंदिर आले कशाच तरी. रावल नाणी रावल गावे. चालू सरळ ईश्वर महादेवाच्या मंदिरापासून जे परिक्रमावासी खालून आले ते मैयाच्या कडेने ते परत इथून वर येतात. आपण रस्त्याने आलो आणि हा जो पुढं आश्रम लागतो तर ते इथून वर येतात आणि मग इथून पुढं सगळ्यांसाठी एकच रोड आहे जो की समोरून जातो मैयाच्या कडेनं. निळकंठ धाम पोईच्या हे जवळजवळ 25-30 किलोमीटर इथून. बघू आज तिथपर्यंत पोहोचतोय का अलीकडंच मुक्काम करावा लागतोय ते.
धाम वगैरे आपलं आश्रम वगैरे भरपूर आहेत या वाटेने. काही गाडीवाले परिक्रमावासी थांबले होते रात्री इथं, आता निघतायत सकाळी. बघू बाल बघू वगैरे भेटतोय का ते. आश्रमाहून मैयाचा किनारा. आता पलीकडं आपण पूल पाहितला होता, मग आपण रस्त्याला लागलो होतो, तो पूल आहे. मंदिराचं आतमधून काम वगैरे चालू आहे थोडंसं. दैववैद्य अश्विनी कुमार की तपस्थली. अश्विनी कुमार हे हिंदू धर्मातील वैदिक देव होते. ते जुळे भाऊ असून वैदिक शास्त्राचे देव त्यांना मानले जातात, जे आरोग्य आणि उपचारांशी संबंधित होते. त्यांचे मुख्य कार्य म्हणजे देव आणि ऋषींच्या आजारांवर उपचार करणे. जसे की त्यांनी च्यवन हे ऋषी होते, त्यांना तारुण्य परत मिळवून दिले होते. तर त्यांची नावे होती नासत्य आणि दश्र, असे त्या दोघा भावंडांची नावे होती. त्यांच्या आईचं नाव होतं संज्ञा आणि वडील होते विवस्वा. तर ह्या दोघा भावंडांनी या नर्मदा मैयाच्या तीरावर या ठिकाणी तपश्चर्या केली. तर हे ते ठिकाण आणि हे शिवमंदिर. आपण या नाणेरावरच्या आश्रमावरती आलतो. तर बालभोग वगैरे चालू होता, पण तो संपल्यामुळे ते म्हटले की 10 मिनटं थांबा इथं, आम्ही बालभोग वगैरे बनवतो. तर मग आपण 10 मिनटं थांबू इथं, बालभोग घेऊ आणि मग पुढं जाऊ. अश्विनी कुमार यांची तपस्थली भूमी आपण आता पाहितली आणि आता आपण पुढं चाललो आहे परिक्रमेत. हा परिक्रमेचा मार्ग आहे, नर्मदा परिक्रमा मार्ग इकडे दाखवला आहे खाली. आता ही पगडंडी जाते मैयाच्या तटानं. आता आपण इथून खालून उतरून मैयाच्या कडेकडेनं वाटे आपल्याला ही अशी. आज आपला 20वा दिवस. आत्तापर्यंत आपल्याला मांडव्य ऋषींची तपस्थली भूमी लागली आणि ही आत्ताची पाहितली आपण अश्विनी कुमारांची तपस्थली, त्याबद्दल आपण माहिती घेतली. आपण चाललोय पुढं. बघू आपल्याला जेवढे परिक्रमेत जेवढे ही तपस्थली जेवढे हे मंदिर लागतील, जेवढे तपस्थली भूमी लागतील, तेवढे सगळ्यांची आपण अशीच एक एक प्रकारे माहिती घेत जाऊ. चाललोय आता मैयाच्या किनाऱ्याने. आपण एकदम मैयाच्या कडेकडेने चाललोय. ज्यावेळेस आपण पहिले 2-3 दिवस आपल्याला रस्ता होता मैयाच्या कडेकडेने, आज तसाच रस्ता लागला आहे आपल्याला. आज एक तसाच गवत वगैरे तसाच रस्ता आहे पूर्ण पगडंडी मार्ग. चालू आहे आता आपण कडेकडेने मैयाच्या. बघू पुढं कोणता आश्रम धाम लागतोय काय ते. हा इकडून एक ओढा लागला आहे, तर पूर्ण लोक आहेत ते तिकडनं फिरून जात आहेत. आपण जाऊ. एकदम स्वच्छ पाणी, मस्त पूर्ण खाली दिसते. आपण मधून चाललोय. भरपूर लोक फिरून येतात तिकडनं. मस्त पाणी पडतंय तिथं. मैयाच्या कडेकडेने चालायला आनंद वाटतो. काही लोकांना ज्यांना परिक्रमा लवकर फास्ट पूर्ण करायची, ते रस्त्याने पळतात, डांबरी रस्त्याने. पण त्यांची परिक्रमा मग 2-2.5 महिन्यात होते. पण मैयाच्या कडेकडेने करायची म्हटली तर थोडा टाईम लागतो. पलीकडच्या तटावरून आत्ता
जे लोक विमलेश्वर पार करून येतात तर त्यांना इथपर्यंत पलीकडून पोहोचायला मे बी आत्तापासून महिना 21-25 दिवस किंवा महिनाभर लागत असतील. तर ते पण पलीकडून तटातटाने चालतं आहे. तर पलीकडून पण रस्ता आहे, वरून आत्ता पण वरून रस्ता आहे, पण जो आनंद तटावरून चालण्यात आहे तो आनंद रस्त्याने चालण्यात नाही. आम्ही कंटिन्यू चुलपाणी जंगल पार करून 15 दिवस झाला चालतो आहे, पण आज जो आनंद येतो आहे तो खूप भारी वाटतं आहे. ते मग याच्याकडे कडेने चालायला आत्ता एक ओढा लागला, त्यातून आम्ही पुढं आलो थोडंसं. बघू हा रस्ता कुठपर्यंत आहे. आजचा असा रस्ता डायरेक्ट विमलेश्वरपर्यंत असावा. पूर्ण परिक्रमा असे पुढं चालतायत. मध्ये भरपूर माकड आहेत. कुठून आले काय माहिती. आपण बालभोग घेऊन आश्रमातून निघल्यापासून आणि रावलच्या आश्रमातून निघल्यापासून आपल्याला तिसरा ओढा, तिसरी नदी लागलेली आहे. याच्या कडेकडे जाताना आपल्याला शोडे नदी, ओढ हे नद्या लागत चालतात. मस्त पाणी येतं वरून, आपल्याला ते पार करून जावं लागतं. चप्पल असले तर बरं म्हणतं, कारण बोटासारखे काढ घाल. असा पूर्ण बराच वेळ झाला असा दगडांचा रस्ता लागलाय. याच्या कडेकडेने एकदम दगडातून वगैरे जावं लागतंय. बरेच परिक्रमा असे रात्री इथं बरेच आश्रम असल्यामुळे सगळेच चांगले होते. परिक्रमा असे काल कोणीच पाठीमागं पुढं दिसत नव्हतं. आम्ही रात्री ज्या आश्रमात थांबलो होतो तर फक्त 30 ते 35 परिक्रमा असे होते. आता सकाळी भरपूर परिक्रमा असे चालताना दिसत आहेत. सकाळी सगळे 6:30-7 वाजता निघतात. तिथं बालभोग असेल तिथे येतात, त्यामुळे परत गर्दी झाल्यासारखे वाटते. आम्ही आलो हिंगोली जिल्हा, हिंगोली जिल्ह्यातून औंढा नागनाथ. औंढा नागनाथ. रोज किती किलोमीटर चालतं रोज? 20-25 किलोमीटर. 4 तारखेला चाललो होतो. हा का? हां आम्ही पण 4 तारखेला चाललो होतो. तुमच्या बरोबरच आहेत आम्ही. हा मग काय नाही. हे आजच्या ज्या बघितल्या आत्ता त्यांचं वय 75. रोज 20-25 किलोमीटर चालतायत. आता पिशवी वगैरे काठी वगैरे घेऊन. त्यांनी पण 4 तारखेलाच परिक्रमा उचलली होती. पूर्ण खापूर माळ वगैरे पूर्ण चढून आलेत ते. आपण असा मार्ग आहे. मग याच्या कडेकड्यानं मासे वगैरे दिसतात पाण्यात. थोडंसं गवत वगैरे खाली मोबाईलमध्ये नाही दिसत आहे. इथून तो समुद्राला माझ्या मिळेपर्यंत पात्र असंच जरा रुंद मोठं मोठं होत चालतं. हा पलीकडचा तट. त्या पलीकडच्या तटावरूनही जे रेवासागर पार करून पलीकडे गेलेले उत्तर तटावर, तर ते पलीकडच्या तटावरून चालतात.
आपण इकडनं आलोय मागून, तर पूर्ण कडेकडे असा रस्ता आहे, पूर्ण दगड आहेत. एक सरी दगडचा टाकला खाली पाण्यात वरती असं आहे. चालू पूर्ण कडेकडे ना. ही आपल्याला चौथी नदी लागली. हे पुढं जे घाट दिसतोय तो रामपुऱ्याचा, रामपुरा गाव आलंय. इथून मैयाच्या कडेकडे रस्ता नाही आहे, आपल्याला वर चढून जावं लागतंय. तिथून सगळे खालून इकडनं वळलेत. हळू हळू थोडं थोडं थोडं. एवढं सगळं तेवढं सांगितलं तरीच नाही म्हणजे नाही चपला काढायचं नाही. चपला काढायच्या त्या ओल्या चपला घासरा त्या आपण आलो रामपुऱ्यापाशी, रामपुऱ्याचा घाट. हो रामपुरा. स्मशानभूमी अंत्यविधीच्या ठिकाणी. वरती मंदिर आहे, आपण चाललोय आता मंदिराकडं. बघू मंदिर कशाचं आहे ते. आलोय आता तो घर चढून रामपुराच्या आश्रमावरती. हा आहे आश्रम, उत्तरेश्वर महादेव स्वामी श्री योगानंद तीर्थाश्रम. आपण चाललोय पुढं आता. त्या आश्रमात ते म्हटले होते की प्रसादी भोजन प्रसादासाठी थांबा म्हणून, पण आत्ता वाजलं 10:15. आपण सकाळी बालभोग वगैरे घेतला होता, त्यामुळं पुढं 2-3 किलोमीटरवर एक मांगरोळ म्हणून आश्रम आहे, मांगरोळ गाव आहे. तर तिथे एक आश्रम आहे, तर आपण आता तिकडे चाललो आहे. आता मैयाच्या कडेने रस्ता नसल्यामुळं आपण तटावरून न जाता आपण एक थोड्या अंतरावरून चाललो आहे. आता आपल्याला हे पूर्ण केळी वगैरे, केळीची झाडं वगैरे दिसत आहे, केळीची शेती वगैरे दिसते. चला बघू किती लांब आहे ते. आश्रमापासून पुढे आल्याच्या नंतर हा रोड लागला आपल्याला. घरमध्ये आपण आता या रोडने वर चाललोय. नर्मदा परिक्रमा मार्ग रामपुरा पुढं दाखवलंय. वृक्ष मंदिर, एवढं तर गुजराती येतं वाचता. नर्मदा परिक्रमा मार्ग सरळ. आश्रम वगैरे तिकडं झाड वगैरे दिसत आहेत. तिकडं नर्मदा माई आहे. आता आपण रस्त्याने चाललो इकडनं.
चहा थोडासा बालभोग वगैरे दिला. मांगरोळगाव आता आपण चहा वगैरे चिवडा वगैरे दिला त्यांनी. इकडं परिक्रमा मार्ग दाखवला. हेच सगळे परिक्रमा असे चाललेत. मागं एक तिथून पुढं आल्याच्यानंतर एक अन्नक्षेत्र होतं आतमध्ये, पण आपण बालभोग घेतल्यानंतर आपण पुढं चाललोय. 2-3 किलोमीटर आहे. पुढं आल्याच्या नंतर एक रस्ता जातो मार्ग. पुढचे 18 किलोमीटर. एकदम नवीन रस्ता लागलाय. नवीन रस्त्याचं काम झालंय. इकडं पूर्ण केळीचं पीक आहे. रस्ता वगैरे मस्त. केळीचं वगैरे पीक आहे मस्त पैकी. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. कुठून आले? महाराष्ट्र, पुणे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. अच्छी चल रही ना परिक्रमा? हाँ अच्छी चल रही, अच्छी चल रही. नर्मदे हर. नर्मदे हर. पुढं आल्याच्या नंतर काकाने प्रत्येकाला बिस्किट वगैरे वाटले. गुजरातमध्ये आल्यापासून असंच काही ना काही चालूच आहे. तपोवन आश्रम. नर्मदे हर, नर्मदे हर. परिक्रमा मार्ग सरळ दाखवलाय आणि तपोवन आश्रम इकडं आतमध्ये दाखवलाय. काय माहित, मलाच नाही माहिती. चला जाऊ पुढं आपण. हे आपल्याला तपोवन आश्रम लागले. बघू आतमधून. मोठा आश्रम आहे खूप. आता गुजरातमध्ये सगळे आपल्याला असेच मोठे आश्रम लागतात. तपोवन आश्रम. परिक्रमा सगळे बसलेत. पलीकडे नर्मदा मैया आहे. चहा वगैरे घेत आहेत. बालभोग वगैरे आहे. काय बालभोग मध्ये? घरचं माल्या तुकडे येतं बालभोग मध्ये. बालभोग घेतला. पलीकडे हा तिथं. स्वामी रामानंद संत आश्रम रामवाडी. आपण नर्मदे हर. आपण पूर्ण भजन प्रसादी करून निघल्यापासून हा पूर्ण रस्त्याने चाललोय. आतापर्यंत आपल्याला 3-4 आश्रम लागले.
रामेश्वर पाणेश्वराच्या जंगलामध्ये आपल्याला 10-12 किलोमीटरला आश्रम लागायचं. आता इथं 5 किलोमीटर नाही, 2च किलोमीटरला, अर्धा किलोमीटरलाच आश्रम आहे. बघू आता कुठपर्यंत आश्रम आहेत ते. रस्ता वगैरे एकदम मस्त बनवला आहे. आणि पलीकडून नर्मदा मैया आहे. पुढं गिरगायांचा शाळा, झाडं वगैरे आहेत, मस्त गाय आहेत वरती. आश्रमाचे दिसतंय सगळं, गोशाळा वगैरे. संपूर्ण गिरगाय आहेत. सरळ चाललोय. तर साल का काहीतरी नाव आहे, तर ते इकडे आहे. आणि पैठा 14 किलोमीटर नर्मदा परिक्रमा मार्ग. रस्ता इकडे गेलाय, हा रस्ता जुनाच आहे. सगळीकडे केळीच आहे, पूर्ण केळीच्या बाग आहेत. नर्मदे हर. नर्मदा सेवा आश्रम, शहेराव, गुजरात. नारायण रामभाऊ रामभाऊ चित्ते अण्णा शहेराव, शहेराव गावाला शहेराव. हो, आश्रम आहे ते आतमध्ये नर्मदा मैयाच्या किनारी. आता आपण चाललो गावाकडं. गावातून कसा रस्ता आहे ते, सरळ आहे का कुठं वळायचं आहे ते. इकडे एक रोड जातो, इकडे जायचं आहे आपल्याला. परिक्रमा मार्ग इकडे दाखवला. नर्मदे हर. मंदिर आहे, शाहिराव हे मंदिर आहे. आणि वडोदरा आणि होईच्या इकडे दाखवलं. आम्हाला कळन का? भरपूर माकडं दिसले आता. झाडावर सगळे माकडं बसलीत, भरपूर बारकाली माकडे आहेत. हे बघा. हे माकड, हे बारीक एक माकड, भरपूर माकडे आहेत सगळे. चला आपण आता पुढे. चला, त्या रस्त्यापासून वरती आल्याच्या नंतर एक घरकाम मंदिर आहे, काहीतरी लागलं. नर्मदे हर. तर पाणी वगैरे घेऊ तिथं, थोडा आराम करू पुढं. फॅन वगैरे, पाणी वगैरे घेतलं इथं. थोडा आराम करू आणि मग जाऊ. नर्मदे हर. बाबांनी कापून पपई वगैरे दिली. नर्मदे हर.
सरबत वगैरे घेतला, पपई वगैरे खाल्ली. आता निघालोय पुढं पवईच्या इथून. पवईच्याचा आश्रम 10 किलोमीटरवर आहे. बघू तिथपर्यंत पोचतोय का आईकडेच थांबतोय. आज पूर्ण सपाटीला चाललो आपण. सगळ्या दोन्ही बाजूने इथून तिथून पूर्ण केळीची शेती होती. केळीच्या बागा आहेत पूर्ण. पुढे 2 रोड आलेत. परिक्रमा मार्ग दाखवलाय उजवीकडं. चल बघू तिकडे जाऊ. घातली ती गाडी. पुढं सोडलिया आणि इकडं वडोदरा. इकडच्या रोडनी नर्मदा परिक्रमेचा मार्ग दाखवलाय. थोडं पाणी वगैरे पिवितो. थांबा पाणी वगैरे पिऊ. केळीचे फोटो काढून घ्या ना. घेतलं नाही. वासायचं. 5 वाजलेत. आपण आतमध्ये एक सीताराम बापांचा आश्रम आहे तर तिकडे चाललोय. तिथून पुढचं जे आश्रम होतं तर ते रस्त्याने गेल्याच्यानंतर 2 किलोमीटरवर होतं. हे आतमध्ये अर्धा 1 किलोमीटरवर आहे. तर आता आपण चालू आहे तिकडं. बघू आज काय पोहोचेल. आपण गेलो नाही. पोहोचे इथून जवळजवळ 7 किलोमीटर म्हणजे 6:30 वाजेपर्यंत पण आम्ही तिथं पोचत नाहीत. त्यामुळे मग इथेच थांबण्याचा निर्णय घेतला. चाललो आहे आश्रमाकडं आता. बघू कसं आहे रोड ते. विचारित जावं लागेल. हा एक आश्रम आहे इकडं. ज्ञानेश्वर नर्मदा आश्रम. चला पुढे 2-3 रस्ते येतं. इकडं सीताराम आश्रम आहे. मध्ये हर सीताराम आश्रम सीधा ना हे रस्ता. अच्छा. चल चाललोय आपण सीताराम आश्रमाकडं. खूप लांब नाही आहे. पुढंच वाटतंय तो. 2 आश्रम तिकडं. हे आश्रम आहे पण आता सीताराम आश्रमामध्ये आलेलो आहेत. आतमध्ये गाय वगैरे बांधली. वरती चाललोय आपण. हे आश्रम आहे. आपण इथं थांबलोय आज. सीताराम आश्रम म्हणून